सर्व मित्रपक्ष विशेषतः महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो। जनतेच्या आग्रहास्तव मी तुमच्या समोर आहे। आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे। शक करते शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे। आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचे समतेचं कार्य आपण पाहतोय। हाच विचार जनतेमध्ये आहे। फुले शाहू आंबेडकर यांचा प्रभाव माझ्यावर आहे। तोच विचार पुढे घेऊन जाणार आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार। विकासाला गती देणे, त्याला दिशा देणे यासाठी आपला प्रयत्न आहे। शाहू महाराज यांच्या समतेचा विचार महत्त्वाचा आहे। शाहू महाराज यांनी आपल्याला दिशा दिली आहे, त्याच दिशेने आपण जात आहोत। राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो, मात्र राजकारणाच्या सीमेवर नेहमी होतो। आता कदाचित जनतेला वाटलं असेल आता आपण एका स्तरावर आलोय जिथे माझी आवश्यकता आहे। हीच वेळ आहे महाराजांनी यात लक्ष घालायची, म्हणून जनतेच्या आग्रहास्तव उभा राहिलो। पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। उद्धव ठाकरे यांनी अगदी मनापासून पाठिंबा दिला आहे। काँग्रेस हा जुना पक्ष आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातील पक्ष आहे। काँग्रेसने कामे केली आहेत। काँग्रेसने 75 वर्ष काम केलं, पाया रचला। आपल्या लोकांना संरक्षण देणं, समतेचा विचार राहिला पाहिजे, विकास केला पाहिजे, हेच आपलं हिंदुत्ववाद आहे। भविष्यात राज्याचे राजकारण योग्य दिशेने न्यायचं असेल, महाविकास आघाडीने नेतृत्व देणं गरजेचं आहे। कोल्हापूर हे नेतृत्व देईल असे अपेक्षित आहे। एकदा राजकारणात उतरलो तर टीका होणारच, त्याकडे लक्ष द्यायचं नाही। विरोध करणाऱ्यांची मते आपल्याला मिळवायची आहेत। आज महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर गेल्या 60 वर्षात जी नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्याबद्दल थोडं बोलतो। पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे। आणि इतिहास म्हणजे आपला इतिहास खरा अर्थानं इतिहास सुरू होतोय ते शक करते शिवाजी महाराजांच्यापासून। आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेली देशाला त्या काळात दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी, रयतेसाठी केलेलं काम, म्हणजे आधार दिलेला, हे सगळं महत्त्वाचं आहे। तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य, त्यांचं समतेचं कार्य, त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे। आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे। आपला फुले आंबेडकर यांचा सुद्धा मोठा प्रभाव माझ्यावर आहे। आणि त्यांचे सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे। तसंच मग आपण येतोय अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे। विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय, सर्व पक्षांचा। पण कशाला प्रायोरिटी द्यायची, कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं, आणि प्रायोरिटीचे इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। तर विकास हा सातत्याने होत राहतोय, कोणासाठी थांबत नसतोय, सातत्याने चालूच असतोय। पण त्याला गती देणे, त्याला दिशा देणे, हे काम आपला प्रयत्न राहील। महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हावर विभाग आहे असं म्हणूया। आणि इथनं कोल्हापूरमधनं आत्तापर्यंत तरी असं जोमाचं नेतृत्व तयार झालेलं नाही। आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून प्रयत्न निश्चित आवश्यकता आहे। आणि त्यासाठी कोल्हापूर नेतृत्व देईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही। की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे। सगळे एकट्याने जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल।
म्हणून सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखीन पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा होतील अशी आशा आहे. तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी? हां तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिलाच आहे. आपल्याला माहीतच आहे की काँग्रेस पक्षाने आणि माझं नाव रेटून धरलं आणि आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनी सुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतंय. आणि कोणाला वाटत असेल की नाही तसं नाही, मनापासून काल व्यक्त केला आहे. आणि एकंदरीतच सर्व या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये, परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिन्ही आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी मला निवडलं. शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात. 3 पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही. आघाडी आहे आपली, परंतु पक्ष घ्यावं लागतं. म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य काँग्रेस हा जुना पक्ष आहे, स्वातंत्र्य चळवळीचा पक्ष आहे. त्यांनी गेले 75 वर्ष कार्य केलेलंच आहे. विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे. काही लोक म्हणतात नाही झालंय, परंतु त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तो दिसतंय कसं? मागच्या याच्यावरच दिसतंय. ते मागच्या त्यांच्या 75 वर्षाचा पाया घातला, बेस तयार झाला, त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं.